नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय कोंडेश्वर मंदिरला, जे की पुण्यापासून 60 किलोमीटर आहे आणि माझ्या लोकेशनपासून हे 51 किलोमीटर आहे. तर चला मित्रांनो, आपली राईड आपण चालू करूया आणि बाकीची माहिती मी तुम्हाला देणार आहे प्रवासामध्ये. तर चला. आता लिफ्टमध्ये आम्ही थोड्या वेळातच प्रवास सुरू होईल. ट्रॅफिक, खड्डे, भरपूर काही. लेट्स गो. ठीक आहे, आपण आता स्टार्ट करतोय राईडला. झालेले आपले या बॅग मध्ये आम्ही मोस्टली आमचे सगळे जे रेनकोट्स आहे किंवा जे बॅकअपला असायला हवेत ते आम्ही ठेवतो. आणि माझ्याकडे एक बॅक साईडला एक बॅग आहे, त्याच्यामध्ये आम्ही थोडे स्नॅक्स ठेवतो. तर आपण आता स्टार्ट करूया. मी आता हेल्मेट घालते, मग आपण लवकरच स्टार्ट करूया ब्लॉग आपला. तर आमच्या मॅडम आता हेल्मेट घालत आहेत. माझं हेल्मेट घालून झालं आहे आणि आपली बॅग पण लोड करून झालेली आहे. सो पेट्रोल पण कमी आहे आपल्याला. आय थिंक थांबून पेट्रोल टाकावं लागेल. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हर हर महादेव. स्वामी समर्थ. पण पार्किंग मध्ये बाहेर निघाल्यानंतर डायरेक्टली बाहेरच पडणार आहोत आपण सोसायटी मधून. सोसायटी मधून बाहेर पडण्यासाठी आम्हाला वेळ लागतो. वायवरून सातारा, वायवरून सातारा याचं मिनिंग जर कोणाला माहित असेल तर त्याला समजत असेल मी काय म्हणतोय ते. फायनली आपण सोसायटी मधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता आपल्याला पडायचं आहे पुण्याच्या बाहेर. सो होपफुली ट्रॅफिक लागू नये, कारण की आज संडे आहे. तर रिटर्न येताना खूप ट्रॅफिक लागतं ॲक्च्युअलमध्ये, पण देव करो आता आपल्याला जाताना ट्रॅफिक लागू नये, कारण की खरंच उशीर खूप झाला आहे आणि आमचा हा प्लॅन फिक्स नव्हता. तर 2 वाजता, दुपारच्या 2 वाजता आमचा हा प्लॅन फिक्स झाला. तर काय तुम्ही असं काही करू नका. जर तुम्ही जाणार असेल कुठे फिरायला तर प्लीज तुम्ही 6 किंवा 7 सकाळच्या या टायमिंगला तुम्ही बाहेर निघा. का? कारण की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्या एक्सप्लोर करायला भेटतात आणि तुम्हाला निसर्ग पाहायला भेटतो, वॉटरफॉल्स पाहायला भेटतात. राईट. आपल्याला लवकरही होऊ शकतो, फक्त सर्व बायकांनी आपल्या नवऱ्यासोबत लवकर भांडण करायला सुरुवात करा की बाहेर जायचं आहे. लवकर प्लॅन सुरू होईल तुमचा. ठीक आहे, हा आमचा रॅन्डम प्लॅन आहे, कारण त्याच्यासाठी मी खूप भांडण केलेली आहे तेव्हा कुठे आम्ही बाहेर राहायला चाललेलो आहोत. ठीक आहे, आता कंटिन्यू करतो. माझा प्लॅन होता, काल आम्ही तामिळीला फिरायला गेलो होतो. विचार केला की आज आपण रेस्ट करायचं. तर मी 12 वाजेपर्यंत तरी मी नाही म्हणत होते की नको जायला, रेस्ट करू. पण गाय जे काही टोमणे चालू झाले, मी म्हटलं आता दिवसभर काही टोमणे पण होणार नाही, झोप तर काही येणं शक्य नाही, त्याच्यापेक्षा आपण जाऊ मग ट्रिपला, है ना. तर झाला आमचा प्लॅन. मग जायचं कुठे हे पण काय कळत नव्हतं. खूप सारे बेडचे केव्ज एक होतं, तिकडे जाऊ म्हणलं, पण कोंडेश्वर टेम्पल हेच डोक्यामध्ये आलं. सो कोंडेश्वर टेम्पलच फायनल केलं. सो चलो फिर आपको दिखाते हैं कोंडेश्वर टेम्पल और आपको बताएंगे उसकी हिस्टोरिकल बातें. तो गाइस स्टे ट्यून्ड. काय आता आपलं पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आता आपण लागलोय ओल्ड पुणा मुंबई हायवेला. आता गाडी अशी घातली होती मी, खड्डा आहे नाही काय माहित नव्हतं.
लुकीने खड्डा नव्हता. आता हे बघा काहीच कळत नाही खड्डा आहे नाही आहे. आपले रोड पण इतके चांगले आहेत ना की आपण प्रेडिक्ट पण करू शकत नाही की रोड स्मूथ आहे मध्ये खड्डा आहे. आणि तुम्ही पाहू शकता टू व्हीलर वाल्यांची काही इज्जतच नाही. जागाच देत नाहीत ना गाडी चालवायला. रूल नावाची गोष्टच नाही इथे. कसं करावं. टोल नाका आपण क्रॉस केलाय तळेगावचा. नाश्ता करण्यासाठी कारण भूक लागलेली आहे. खूपच भूक लागलेली आहे. तो आता आम्ही खूप लेट निघालोय ना तर आता भूक लागली आहे. तर लंच नाही करणार पण ब्रेकफास्टच्या रूपामध्ये आम्ही लंचच करू. काहीतरी स्नॅक टाईप घेऊ पण तेच पोटभर खाऊ. भूक लगी आहे. सो गाईज आपण घेतले 2 वडापाव. 2 वडापाव आणि एक बर्गर मागितलाय. आता आपला ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता आपण आपला प्रवास रिटर्न केलेला आहे. तो 30 ते 40 मिनिटामध्ये आपण पोहोचू लोकेशनला. आता आपण कामशेतला पोहोचलोय. कामशेतच्या ब्रिज जवळ. ठीक आहे. तो मी इकडून आलोय पुण्यावरून. हा आपला लोणावळा रोड गेला. तर या ब्रिज पासून आपल्याला सर्व्हिस रोड घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कुठून कसं जायचं आहे. तर गाईज आपल्याला ब्रिज खालून आता राईटला युटर्न घ्यायचा आहे. ओके हे बघा. कोंडेश्वर मंदिराकडे जाणारा हा प्रवास म्हणजे फक्त एका मंदिराकडे जाणारी वाट नाही, तर तो आहे सह्याद्रीच्या अद्भुत सौंदर्यात हरवून जाण्याचा एक अविस्मरणीय अनुभव. जसे जसे आपण पुढे जातो तसे शहराचे गोंगाट हळूहळू मागे पडू लागतो आणि निसर्गाचे शांत प्रसन्न मिठी आपल्याला अलगद कवेत घेते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले हिरवगार डोंगर, पावसाच्या सरींनी नटलेले झाडं, दरीतून वाहणारे लहानसे ओढे आणि थंडगार वाऱ्याची स्पर्श करून जाणारे झुळूक, प्रत्येक क्षण मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो. काय होईल तर लवकरात लवकर इकडे या. खूप मजा येते. पाऊस आहे, ग्रीनरी आहे, निसर्ग आहे आणि या धरणातून सोडलेलं पाणी पण आहे. पावसाळ्यात तर या परिसराचं रूप आणखीच खुलून येतं. डोंगरावर पसरलेले हिरवाई, धोक्याचे शुभ्र चादर, खळखळणारे धबे आणि ढगांशी स्पर्धा करणारी उंच शिखरं. हे दृश्य पाहताना थकवा कसा निघून गेला हे समजलंच नाही. मंदिराच्या दिशेने जात असताना मध्येच आम्हाला धुके, पाऊस, दऱ्या, धबधबे यांची भेट होत गेली. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय कोंडेश्वर मंदिरला आणि हे पाहू शकता खूप दुःख आहे. आपली बाईक तिथे पार्क केली आहे मागे आणि सामान आपलं इथे ठेवलंय. बॅग आणि 2 हेल्मेट ना इथे ठेवलंय. सो आता
आपण दर्शन घेऊया. कसं वाटतंय? हा इथून जायचं, इथून पायऱ्या आहेत आणि हे मंदिर आहे. कसं वाटतंय? छान, सुंदर सुंदर. गाडी ॲक्च्युली मी लास्ट इयरला पण आलो होतो, पण त्यावेळेस इतकी गर्दी नव्हती. आय थिंक सोशल मीडियामुळे लोकांना हे लोकेशन कळालं आहे, त्यामुळे खूप गर्दी झाली. ठीक आहे. इतिहासकारांच्या मते मंदिराच्या मूळ रचनेची परंपरा मध्ययुगीन काळापर्यंत जाते. अनेक अभ्यासक याचा संबंध 12व्या ते 13व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्याशी जोडतात. पुढील शतकांमध्ये मंदिराची वेळोवेळी दुरुस्ती आणि जीर्णोद्धार झाल्याचे मानले जाते. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचा प्रभाव दर्शवते. यामध्ये काळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराचे मुख्य भाग सभामंडप, गर्भगृह, नदीमंडप, दीपमाळ असे पाहायला भेटते. तर कोंडेश्वर मंदिर हे 13व्या शतकात बांधले गेले आहे असे इतिहासात नोंद आहे. आणि तसेच या ठिकाणी पूर्वी काळी ऋषीमुनी जप करण्यासाठी यायचे, तर पूर्वी काळी या मार्गाचा वापर लोक दळणवळण करण्यासाठी वापरायचे. महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी विशेष पूजा होते. हे मंदिर आहे, हा मेन गाभारा आहे. ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये गाभारा आहे. आणि याच मंदिराच्या मागे तुम्ही पाहू शकता हा धबधबा, आणि इथं महादेवाची मूर्ती पण आहे. काय धबधबा. स्थानिक परंपरेनुसार मंदिराच्या मागील बाजूस वाहणारा पाण्याचे प्रवाह लहान लहान कुंडामधून खाली येतात. याच कुंड शब्दावरून या स्थानाला कोंडेश्वर नाव हे पडल्याचे एक लोकप्रिय स्थानिक व्याख्या सांगितली जाते. स्थानिक शेतकरी आजही नव्या पिकाचा काही भाग भगवान शंकराला अर्पण करण्याची परंपरा जपतात. तर
तर अशा प्रकारे महादेवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.